आणि हे अफजल खानाचं स्वप्न माझ्या शिवाजी महाराजांनी पुरं होऊ दिलं नाही, म्हणून आज आपण हिंदू म्हणून कीर्तनात कीर्तन ऐकतोय. हे आपलं अहोभाग्य आहे. विठाला असो. खरं तर मी उशिरा आलो, कीर्तनाला 8:30चा टायमिंग होता, पण रस्ता भरपूर खराब आहे, त्याच्यामुळे नाईलाज आहे. असो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सभेकरता निवडलेला अभंग याची यावत भूतलावावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड असे झिजवणारे वितराग संपन्न महाराष्ट्रभूषण पंचमवेद निर्माते हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणांचा सगळ्यांच्या परिचयातला ऐकलेला सोपा सरळ पचेल असा अभंग मी सेवेसाठी निवडलेला आहे. तरी या अभंगावर मला यथामती अवकाश जशी सेवा जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठाला जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला पहिल्या चरणामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतायत. बघा, सांगणं भरपूर प्रकारचं असतं. कुणी कुणाच्या हिताबद्दल सांगतं, ते सांगणं वेगळं. कुणी चुकीचं सांगतं, ते सांगणं वेगळं. कुणी चांगलं सांगतं, ते सांगणं वेगळं. आणि कुणाचं सांगितल्यानंतर ऐकावं की नाही ऐकावं हे आपल्यावर अवलंबून असतं. पण जगद्गुरु तुकोबारायांनी, हे बघा, बोलू नका कुणी, मला कीर्तनामध्ये जेवढा अभंग सोडवण्याचा प्रयत्न होईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करेल. समाधान महाराजांनी मला पूर्वकल्पना दिलेली आहे. महाराज, जेवढं चिंतनीय कीर्तन करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. अभंग सोडल्याशिवाय मी तुम्हाला सुट्टी नाही, मला पण सुट्टी नाही, टेन्शन घ्यायचं नाही. असो. त्याच प्रकारे जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करताय. काय सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांनी फक्त आणि फक्त एकाच देवाचं नाव घेतलं. कोणता देव? तुम्ही पण बोला सगळ्यांनी, कोणता देव? विठ्ठल. आता मला सांगा, जगाच्या पाठीवर एवढे देव आहेत की माणसं कमी पडतील. आता सध्या एवढे लोकांनी देव काढले, बरोबर आहे ना? म्हणजे बाकीच्या लोकांनी आपल्या मनाचे सुद्धा देव काढलेले आहेत, बरं, म्हणून सांगतोय. हा, माणसं कमी पडतील एवढे देव आहेत. पण जगद्गुरु तुकोबारायांनी फक्त एकाच देवाला बजायला सांगितलं. कोणत्या? विठ्ठल. आता जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं तर सगळ्याच लोकांनी तुकोबारायांचं ऐकलं का? नाही ऐकलं. मी सांगितलेलं कीर्तन 2 तास सगळ्याच लोकांना आवडेल का? खरं सांगा, आवडेल का? नाही. शेवटी माझं कीर्तन झालं, फेटा काढला, दक्षिणा भेटली, 4 व्हीलर मध्ये बसलो, निघालो. नंतर 2-4 डोके राहतील, मग ते बोलतील, आजच्या कीर्तनकाराला कीर्तन जमलंच नाही. आणि असं कोण बोलतं माहिती का? ज्याला कीर्तन उमजलंच नाही. बरोबर आहे ना? हा, कारण कोण, तुम्हाला सांगतो, टीका कोण करतं माहिती का? ज्याला अभंगातला काहीच कळत नाही तोच जास्त पुढे पुढे टीका करतो. पण ज्याला कळतो तो माणूस शांत राहतो आणि नंतर एकांतात कीर्तनकाराला बोलतो. असो, मी सांगेल तुम्हाला. बघा, जगद्गुरु तुकोबारायांनी लोकांना सांगितलं. संत होते, संतांचं लोकांनी ऐकलं नाही, आपण कीर्तनकार आहेत. माऊली ज्ञानोबारायांनी समाजासमोर ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ ठेवला. आज त्या ग्रंथावर चांगले चांगले मोठे मोठे शास्त्रज्ञ अभ्यास करतायत आणि ज्ञानेश्वरीवर शोध लावतायत. ही आमच्या माऊली ज्ञानोबारायांची देणगी आहे आम्हाला वारकऱ्यांना. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा आज समाजाच्या समोर आणून ठेवला. कशासाठी? की लोकांचा माथा सुधरावा याच्यासाठी. पण जगद्गुरु तुकोबारायांनी जेव्हा या गाथ्याचं अनुकरण केलं आणि जगद्गुरु तुकोबारायांनी गाथ्यातल्या अभंगातला प्रत्येक अभंगाचा अर्थ न अर्थ लोकांना सांगितला, तो अर्थ सगळ्याच लोकांना नाही आवडला. टीका करणारे सुद्धा त्या काळात होते आणि आता पण आहे. मला सांगा, जेवढे जेवढे संत या महाराष्ट्रामध्ये झाले, सगळ्या संतांना लोकांनी चांगलं म्हटलं का महाराज? खरं सांगा मला. नाही. जेवढे मोठे संत आहेत ना, त्या सर्व संतांनी अगोदर त्रास सहन केला. नंतर संत गेल्यानंतर लोकांना त्यांची किंमत कळाली. कारण जोपर्यंत माणूस जिवंत असतो त्याची किंमत आपल्याला कळत नाही, आणि जोपर्यंत माणूस निघून जातो ना, तो वेळ भरपूर निघून गेलेली असते, त्याची किंमत आपल्याला नंतर कळते. तसं जगद्गुरु तुकोबारायांनी लोकांना भरपूर सांगितलं, पण सगळ्याच लोकांनी तुकोबारायांचं ऐकलं नाही. आता काही लोक आमच्या महाराज लोकांना सुद्धा का चांगलंच म्हणता का? सगळेजण अजिबात नाही. तोंडावर चांगले म्हणता बाकीचे लोक. कीर्तनकार गेल्यानंतर जे शे ते तैसे, बरं का. आता
आमच्या बाबतीत लोक अजून एक बोलतात, काय बोलतात? हा, महाराज लोक चांगलं चांगलं खावायला भेटस, 9-9, 10-10 हजार दक्षिणा जातस, बरोबर आहे ना? हा, पण घेतलेल्या पैशांचं काय करतात हे तुम्हाला माहिती आहे का? नाही. इंदोरीकर महाराज एका कीर्तनाचे 35 ते 40 हजाराच्या खाली घेत नाही, पण घेतलेल्या पैशांचं काय करतात हे तुम्हाला माहित नाही. इंदोरीकर महाराज संगमनेर तालुक्यामध्ये 350 ते 300 अनाथ लेकरांचा सांभाळ करतायत कीर्तनाच्या पैशाने. हे पण तुम्ही लोकांना सांगा. ढोक महाराज एका कीर्तनाचे 51 ते 50 हजार रुपये घेतात, पण आज आमच्या जोग महाराजांच्या संस्थेला मागे त्यांनी 1 कोटी रुपये दिले. हे सुद्धा तुम्ही लोकांना सांगा, हे पण लोकांना माहिती पाहिजे. तुम्ही म्हणाल सागर महाराज तुम्ही काय करतात? मी पण सांगतो काय करतो. मला जर रस्त्याने जाता जाता वृद्धाश्रम लागला किंवा अनाथ आश्रम लागला, एनी टाईम माझ्या तोंडून खोटा शब्द निघू शकतो, पण नारदाच्या गादीवर उभा राहून तरी मला खोटं बोलण्याचा अधिकार नाहीये. कोपरगाव जाताना, शिर्डीला जाताना जनार्दन स्वामींचा आश्रम लागतो, त्या आश्रमामध्ये वृद्ध आश्रम आहे आणि तिथे मी गेलो म्हणजे आता 5 तारखेला जाणारच आहे. आता तिथे गेलो म्हणजे वृद्ध आश्रम आहे, माझ्याकडून जेवढं दान करता आलं त्या ठिकाणी मी करून मोकळा होतो आणि निघून जातो. तिथे बरेच म्हातारे आहेत, बरेच असे वरिष्ठ लोक त्या ठिकाणी आहेत, कारण दान केल्याने माणूस कमी होत नाही, मी सांगेल तुम्हाला. आणि बरेच लोक म्हणतात महाराज लोक कीर्तनाचे पैसे का घेतात, त्याचं कारण सांगतो ऐका. तुकोबारायांच्या काळामध्ये जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा सगळे देवउतले लोक तुकोबारायांच्या वाड्यात आले. आता तुकोबाराय विठ्ठलाचं भजन करत होते, सगळे देव उतले लोक जेव्हा तुकोबारायांच्या वाड्यात आले आणि जेव्हा सकाळी सकाळी तुकोबारायांच्या नजरेसमोर ते लोक दिसले, तेव्हा त्या लोकांना पाहिल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, का हो आज सगळे देहूतले लोक माझ्या दरवाजासमोर कसं? सगळ्या लोकांनी खाली माना टाकल्या. सगळ्या लोकांचे नाराज चेहरे जगद्गुरु तुकोबारायांनी बघितले आणि तुकोबारायांनी विचारलं काय काम काढलं माझ्याकडे? तर लोकांनी सांगितलं तुकोबा दुष्काळ पडला, आमच्या घरी अन्न धान्य खायला काहीच नाहीये, मुलं भुकेले मरतायत, तर आम्हाला तुम्ही काही कर्ज द्या. तर तेव्हा तुकोबारायांना वाटलं माझेच लोक आहेत, माझे पैसे बुडवणार नाही, म्हणून तुकोबारायांनी त्या काळामध्ये लोकांना 65 लाख रुपये वाटून टाकले. किती? 65 लाख त्या काळामध्ये. बरं आताचे किती तुम्ही घरी गेल्यावर हिशोब करत बसा. हा, तुकोबारायांनी 65 लाख रुपये वाटून टाकले. आता तुकोबारायांना गॅरंटी होती लोक 1-2 वर्षात माझे पैसे परत करून देतील. 4 वर्ष झाले तरी लोकांनी परत केला नाही. मग तुकोबारायांनी जाता जाता आमच्या महाराज लोकांना सांगून गेले, पोरांनो कलियुगात कीर्तन करा आणि आपली गेलेली सगळी रक्कम ह्या लोकांकडून तुम्ही वसूल, तीच व्याजाची परतफेड चालू आहे, म्हणून महाराज लोक पैसे घेतात. विठाला सांगणं अनुभवाचं आहे, हिताचं आहे आणि करणे योग्य सुद्धा सोपं आहे. जगद्गुरु तुकोबाराय लोकांना सांगतात, सांगतो तो मासी बजारे विठ्ठला. लोकांनी सांगितलं तुकोबाराय आम्ही जर तुमच्या देवाला नाही भजलं तर आमचं नुकसान काय? महाराज म्हटले नाही तरी गेला जन्म वाया. लोकांनी तुकोबारायांना सांगितलं तुकोबा तुम्ही संसारही करतात आणि संसार करत असताना सुद्धा तुम्ही देवाची प्राप्ती करतात, हे कसं काय तुम्हाला शक्य होतं? महाराजांनी सांगितलं करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरे वहावसी. लोकांना पटलं. लोक म्हटली महाराज आम्ही तुमच्या देवाला भजू, पण तुमच्या देवाला भजण्यासाठी काय लागतं? काही न लगे एक भावची. कारण भाव म्हणजे काय? कांद्याचा, बटाट्याचा, टमाट्याचा, कशाचा? बोला ना, अंतकरणातला ना. हा, भाव म्हणजे काय? भावना में अगर भाव ना हो तो भावना बेकार है, भावना में अगर थोड़ा सा भाव हो तो भव से बेडा पार है. मायबाप देवाला भूक असते, पण कशाची? देव भावाचा भुकेलाय, देव प्रेमाचा भुकेलाय. देवाला तुमच्या माझ्याकडून फक्त भाव अपेक्षित आहे, देवाला काहीच कोणत्या गोष्टीची गरज नाही. आता तुम्ही सगळेजण माझ्या कीर्तनात येऊन बसलेत कशासाठी? तुमच्या अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयी, परमार्थाविषयी, कीर्तनाविषयी काहीतरी भाव असेल म्हणून तुम्ही कीर्तनात येऊन बसलात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेवढे मावळे होते एकाही मावळ्याला महाराजांनी पगार दिली नव्हती. का? कारण राजांचं बोलणं चांगलं होतं, म्हणून मरणासाठी सुद्धा काही मावळे राजांसाठी स्पर्धा करायचे मरणाच्या. राजांचं बोलणं चांगलं होतं म्हणून सांगतो की ह्याच तोंडाने जग आपलंसं करता येतं आणि ह्याच तोंडाने जगाला शत्रू सुद्धा बनवता येतं. म्हणून माणसाचं बोलणं कसं असलं पाहिजे? साच आणि मवाड, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ,
अमृताचे. ऐका, माणसाचं बोलणं एवढं गोड असलं पाहिजे बघा. जसा चातक पक्षी पावसाच्या थेंबा थेंबाची वाट बघत असतो तसं लोकांनी आपल्या बोलण्याची वाट बघितली पाहिजे. जसं नरेंद्र मोदी जर टीव्हीवर बोलायला लागले, नरेंद्र मोदीचं भाषण जर टीव्हीवर लागलं, घरातले जेवढे 70-75 वर्षाचे म्हातारे लोक असतात टक लावून मोदी बाबाचं भाषण ऐकतात. कशासाठी? क्या भाऊ आता काय झटका देतो आणि काय माहित. बरोबर आहे ना? हा, ज्याच्या जीवनामध्ये दुःख असून सुद्धा जो माणूस सुखात जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तोच खरा जीवन जगणारा असतो. पत्ता कळतो का तुम्हाला? पत्ता, पत्ता नाही, जुगार नाही. एवढे सज्जन आहेत तुम्ही. जुगार मला कळतं आणि तो मला कळत नाही याच्यामध्ये माझा अपमान आहे. जुगार प्रत्येकाला कळतं, फक्त खेळण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. एक 13 पत्ती, एक रम्मी, एक 3 पत्ते. सगळ्यात जास्त आखाजीला चालणारी 3 पत्ती आहे. सांगतो तुम्हाला, जे पत्ते खेळणारे असतात त्यांच्यामध्ये एकच राहतो पण लय आगाऊ राहतो. आणि त्या आगाऊचं काम काय राहतं माहितीये का? होणारा खेळ कसा बिघडवायचा हे फक्त त्याच्या हातामध्ये कला असते. आणि जो पत्ते वाटणारा असतो त्याच्या हातामध्ये कला असते की पत्त्याचा खेळ कसा करायचा. पण ज्याने कधी हातामध्ये आयुष्यामध्ये पत्तच धरलेलं नाहीये त्याला पत्ते पत्ते खेळता येतील का? नाही. त्याच प्रकारे तुमचं आणि माझं जीवन हे पत्त्याच्या जुगारासारखं आहे. ज्याच्या जीवनामध्ये सुखच येत राहिलं, सुखच येत राहिलं, सुखच येत राहिलं तो सुखात जीवन जगेल यात काही शंका नाही. पण ज्याच्या जीवनामध्ये दुःख असून सुद्धा जो माणूस सुखात जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तोच खरा जीवन जगणारा असतो. महाराज म्हणतात, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओटातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आपल्या जीवनाचा आनंद हा सुगंधासारखा दरवळला पाहिजे. देवाच्या मंदिरामध्ये जाताना देव आपल्या अंगावरचे कपडे किती चांगले आहेत, देव कधीच आपले कपडे बघणार नाही. मला सांगा, चंदनाचं झाड बोरीच्या झाडाजवळ लावलं, कोणत्या झाडाचा सुगंध नाकापर्यंत येतो? चंदनाचा. बरोबर. आपण देवाच्या मंदिरामध्ये गेलो, आपल्या अंगावर कपडे किती चांगले आहेत आणि किती मळालेले आहेत, देव आपले कपडे बघतो का? नाही. पण आताच्या लोकांचं कसं झालंय तुम्हाला सांगतो, मंदिरात जाताना सुद्धा इस्त्रीचे कपडे घातल्याशिवाय लोक पायरी चढत नाही. आणि देवाच्या मंदिराच्या बाहेर जोपर्यंत 4 व्हीलर लागत नाही, 2-4 आजूबाजूचे लोक आपल्याकडे बघत नाही, तोपर्यंत आपल्या लोकांचं पोट भरत नाही. आता काही महिला मंडळ देवाच्या मंदिरामध्ये जातात, तुमच्या हातामध्ये ताट सोन्याचं आहे का चांदीचं? देवाने कधी ताट विचारलं नाही. देवाला फक्त तुमच्याकडून एकाच गोष्टीची अपेक्षा असते, काय? की खाऊ घालत असताना तुमच्या अंतःकरणामध्ये किती प्रेम आणि किती भाव आहे, देवाला फक्त त्याची अपेक्षा. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. खरं तर म्हणजे अंतःकरणामध्ये भाव असणं फार महत्वाचं आहे. भाव असेल
तर देव आपला स्वीकार करेल, भाव नसेल तर देव आपला स्वीकार करणार नाही. म्हणून महाराज म्हणतात काही न लगे एक भावाची कारण. ऐका, सांगणारे लोक भरपूर झालेत, ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे झाले. कोण सांगतं, कोणाला सांगतं, हे सांगणं फार महत्वाचं आहे. सांगत असताना सांगणाऱ्याचा अधिकार असावा पहिली गोष्ट. जे आपल्याला सांगणार आहे त्या गोष्टीचा त्याला अनुभव असावा दुसरी गोष्ट. आणि जे सांगणार आहे ते करण्यायोग्य आणि सोपं असलं पाहिजे. सांगणं सुद्धा कशा पद्धतीने असलं पाहिजे. ऐका, बापानं मुलाला काम सांगावं का मुलानं बापाला काम सांगावं? बापानं मुलाला काम सांगावं. पण आता हल्लीची परिस्थिती तशी नाहीये. आता मुलं बापाला काम सांगतात. आता एका बापाने काय केलं, एका पोऱ्याला काम सांगितलं, ते थोडं माझ्यासारखा. त्या बापाने सांगितलं, बेटा चुलीवर जा आणि फक्त एवढी माझी सिगरेट पेटवून आण. पोराने जसं बापाने जसं सांगितलं पोराला, तसं बापाने काय केलं, बिडी घेतली, चुलीवर गेलं, म्हणजे चुलीवर नाही गेलं, चुलीजवळ गेलं, बिडी पेटवली आणि बापाजवळ घेऊन आला. नेमकं बापाजवळ येता येता ती बिडी विजून गेली आणि बापाला संताप आला चार चौघामध्ये की मूर्खा, जीवनात साधे तुला बिडी पेटवता आली नाही, तुझ्याकडून दुसरं काय होणार. पोराला राग आला, पोराने लगेच दुसरी बिडी काढली, चुलीजवळ गेलं, बिडी पेटवली. त्याला माहिती होतं बापाजवळ जास्तोपर्यंत बिडी विजून जाते, म्हणून त्याने एक डोकं चालवलं, बिडी पेटवली आणि तिथूनच फुकत फुकत बापाकडे आला. नेमकं बापाने पाहिलं की आपलं पोरगं बिडी पेतय. मग बाप आपल्या पोराकडे बघून म्हणतो, सोन्या, बिडी ओढणं चांगलं नसतं, बिडीने अनेक प्रकारची रोग होतात. ऐकणारं पोरगं हुशार होतं, ते आपल्या बापाला सांगतं, पप्पा तुम्ही मला सांगतात म्हणे की बिडी ओढणं चांगलं नसतं, बिडीने रोग होतो. मग मला सांगा, माझा जन्म पण झाला नव्हता म्हणे, माझी मम्मी सांगायची की तुझे पप्पा बिडी पेताय, मग आजपर्यंत तुम्हाला बरं कोणता रोग झाला नाही. ऐकणारे हुशार असतात पोरं, आणि आजकालचे पोरं लय आगाऊ राहतात. काय बोलतील बापाला याचा भरोसा नाहीये. ऐका, सांगायचं काय की घरातला कर्ता चांगला राहिला तर तुमचं घर पुढे जातं, देशाचा कर्ता चांगला असेल तर देश पुढे जातो, गावातला कर्ता चांगला असेल तर नक्कीच आपल्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. फक्त कर्ता कोणत्याही गोष्टीमध्ये चांगला पाहिजे. काही गोष्टी विचारल्या तर सांगाव्या, काही गोष्टी विचारल्या तरी सांगायच्या नसतात. जरी कितीही सांगितलं तरी बोलायच्या नसतात. एका मुलीचं नवीन लग्न झालं, आता लग्न सराई चालू आहे, नवीन लग्न झालं आमच्या शेजारीच महाराज. खरंच मी ठरवलं होतं की सांगायचं नाही, म्हटलं कीर्तनात पण दम निघत नाही, भीतीला भीती. त्याच्यामुळे ते कसं आहे, गोट्यावर बसलेलो असतो अभ्यासाला. ते बिचारीचं लग्न झाल्या ती आली पहिल्या मूळला घरी, आणि तिची आई थोडी आगाऊच आहे. तर तिच्या आईने तिला सांगितलं, बेटा आता तुझं लग्न झालं, संसारातल्या 2-4 गोष्टी मी तुला शिकवते, तसं तू माझं ऐकायचं. 70% मुलींचा संसार फक्त आईमुळे उद्ध्वस्त झालेला आहे. खरं आहे का खोटं आहे? हा, मुलींचे जे डिवोर्स झालेले आहेत ना, फक्त त्याला आई कारणीभूत आहे, बापाचा काहीच संबंध नाही. बाप बिचारा चांगला असतो, पण खरं तर म्हणजे आईला जास्त खोड असते. कोणत्या गोष्टीची माहिती आहे का? दररोज संध्याकाळपर्यंत मुलीचा आवाज ऐकायला भेटला नाही तोपर्यंत हिला भाकर जात नाही, कारण तिला तिकडे खायला भेटत नाही. बरोबर आहे ना? हा, माझ्या प्रत्येक बसलेल्या आईला विनंती आहे, माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नका. 4 ते 5 दिवसानंतर मुलीला फोन करणं योग्य आहे, पण दररोज अर्धा तास मुलींशी बोलणं म्हणजे फार चुकीची पद्धत आहे. कारण सगळ्या सासरच्यांना हे आवडतं नसतं बरं का. म्हणून तुम्हाला सांगतो, त्या मुलीचं लग्न झालं, आता ती बिचारी थोडी चांगली पण होती. दुसऱ्या दिवशी तिला घ्यायला आलेत आणि जाता जाता तिच्या आईने तिला सांगितलं म्हणे, बेटा हे बघ, तुझ्या सासरा जर तुला काही बोलला, आता खिडकीतून सगळं ऐकू येतं, तुझा सासरा जर तुला काही बोलला, अजिबात सासऱ्याचं ऐकायचं आहे. सासऱ्याचं म्हणजे पोरं हुशार आहेत, थांबा अजून तुम्हाला अनुभव नाही येतील बरं का. मी पण 2 वर्षापूर्वी असंच म्हणायचो भाऊ, पण जवळ वयनं तर वय समजणं काय रास. बरं का, सांगतो तुम्हाला. तिच्या आईने सांगितलं म्हणे, बेटा तुझी सासूबाई जर तुला कधी कधी रागामध्ये काही बोलली तर अजिबात सासूबाईला उलट शब्द बोलायचा नाही, फक्त सासूबाईचं मन धरण्यासाठी एकच शब्द बोलायचा म्हणे कोणता आई? तर आईने शब्द सांगितला म्हणे, बेटा सासू जर रागात काही बोलली किंवा तुझ्याकडून घरामध्ये कोणतं काम झालं नाही आणि ते सासूला आवडलं नाही आणि सासू 4 चौघामध्ये तुला काही बोलली, तर फक्त सासूबाईचं मन धरण्यासाठी एकच शब्द बोलायचा म्हणे. कोणता? फक्त बोलायचं म्हणे, आत्या तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, फक्त हा शब्द डोक्यात ठेव म्हणे बेटा. आता पोरीने जसं आईने सांगितलं तसं पोरीने ऐकलं. कोणता शब्द होता? आत्या तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे.
ही गेली तिच्या सासरी. आता नवीन नवीनच जोडपं होतं बिचार. सासूबाई समोर बसलेली होती. सासूबाईने सुनेला पाहिलं. सुनबाईनं दरवाजात बॅग ठेवली. सुनबाईनं सासूबाईचं दर्शन घेतलं. सासूबाईनं मस्त आपल्या सुनेला आशीर्वाद दिला, जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला आणि रडायला लागली. सुनेला बघता सासूबाई रडायला लागली. आता सुनबाईला टेन्शन पडलं, अजून तर खरी आवाज चालू बी करेल नाही मी, हाते पैनच रडणं चालू आहे का. मग सुनबाईनं आपल्या सासूला विचारलं, म्हणे आत्या तुम्ही रडता काय. मग आत्यानं सांगितलं, म्हणे सुनबाई माझ्या मुलाचं लग्न झालं, एवढ्या सुंदर सुनबाईचं तोंड मी पाहिलं. उद्या जरी देवाने मला हार्ट अटॅक मध्ये पहिलाच अटॅक मा जरी देव मानली घ्या तरी काही हरकत. आता सगळं देखाय घे म्हणे पहिलाच अटॅकात मध्ये देवाने मला नेलं तर काही हरकत नाही. तिला लगेच तिचा आईचा शब्द आठवला, आत्या तुम्ही म्हणता. आता मला सांगा, ती इथं बोलायचं होतं का. नाही, काही गोष्टी विचारल्या तरी बोलायच्या नसतात आणि काही गोष्टी न विचारता सुद्धा बोलाव्या लागतात. जे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं ते न विचारता. काही गोष्टी आपल्या हिताच्या असतील तर न विचारता सुद्धा बोलाव्या लागतात. कसं सांगतो ऐका. ज्या वेळेस महाभारताचं युद्ध झालं आणि महाभारताचं युद्ध संपल्यानंतर दुर्योधन चांगला होता का वाईट, पटपट बोला. दुर्योधन चांगला होता ना, वाईट होता. बरं, दुर्योधन खरं तर नीच वृत्तीचा माणूस होता आणि ज्या वेळेस दुर्योधन मूर्छित अवस्थेत पडलेला होता, शेवटी मरता मरता एवढा रक्तबंबाळ झालेला होता, खरं तर त्याच्या पायाला जास्त लागलेलं होतं आणि त्याच्या पायाची लचकी गिधाडं तोडून खात होते. एवढ्या रक्तामध्ये माखलेला दुर्योधन. आणि दुर्योधन देवाकडे मरणासाठी मागणी मागत होता, तरी त्याचा पापाचा घडा अजून भरलेला नव्हता, म्हणून देवाकडे यातना सहन होत नव्हत्या. पण तेवढ्यात काय झालं, दुर्योधन रडायला लागला आणि तेवढ्यात त्याचा मित्र, एकदम जवळचा मित्र त्याची मदत करण्यासाठी आला. त्याचं नाव काय. बरोबर आहे मावशी, उत्तर कोणतं. अश्वत्थामा. बरोबर, अश्वत्थामा त्या ठिकाणी आला. अश्वत्थामा आपल्या दुर्योधनाला म्हणतो, म्हणे मित्रा एवढा मोठा राजाचा मुलगा तू, एकीकडे काय सत्ता चालत होती तुझी, पण शेवटी कर्माने फिरवलं रे तुला. शेवटी काय अवस्था झाली तुझी, तुझ्याकडून तुझं मला बघितलं जात नाहीये. म्हणून मित्रा तुला जाता जाता मरण चांगलं यावं, तू आनंदाने मरावा, शांतीने मरावा, याच्यासाठी मी तुझ्यासाठी काय करू. मित्राने आपल्या मित्राला सांगितलं. कारण का. अश्वत्थामा म्हटला, मित्रा मी तुझ्यासाठी काहीतरी करतो, कारण मी काही दिवस तुझ्यामध्ये राहून तुझं मीठ खाल्लेलं आहे. म्हणतात ना, ज्याचं खावं मीठ पुढे त्याची वाट लावावी नीट. असंच आहे ना. असं नाहीये बरं, पण सध्या असंच आहे. आता ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं नीट. ऐका, अश्वत्थामाने सांगितलं, मित्रा तुला मरण चांगलं यावं याच्याकरिता मी तुझ्यासाठी काय करू शकतो. तेवढ्यात दुर्योधनाच्या डोळ्यात पाणी आलं आणि दुर्योधन म्हणतोय, म्हणे मित्रा तुझ्यापेक्षा मोठे मोठे विद्वान आलेत, भीष्म पितामह येऊन गेलेत, कृपाचार्य येऊन गेलेत आणि द्रोणाचार्य सुद्धा आलेत. अरे त्यांच्याकडून काही झालं नाही आणि तू माझ्यासाठी काय करणार. एवढे मोठे मोठे महाराजे आलेत, त्यांच्याकडून काही झालं नाही आणि तू माझी इच्छा काय पूर्ण करणार. तेवढ्यात अश्वत्थामा बोलतोय, म्हणे मित्रा तुझं खाल्लेल्या अन्नाचं काहीतरी परत फेड म्हणून मी तुझ्यासाठी शेवटी मरता मरता काहीतरी करून जातो. तेवढ्यात अश्वत्थामा म्हणतो, बोल तुझ्यासाठी काय करू. तो दुर्योधन म्हणतोय, म्हणे मित्रा माझ्यासाठी काही करायचं असेल ना, एकच कर. माझे भाऊ 100 होते, 100तला एक सुद्धा वाचला नाही, या गोष्टीचं मला दुःख नाहीये. पण माझ्या भावांना ज्यांनी मारलं ते 5 पांडव अजूनही मोकाट फिरताय, त्या पांडवातला एक सुद्धा मेला नाही, या गोष्टीचं मला दुःख आहे. जर तुला वाटत असेल की माझ्यासाठी काहीतरी करावं, 5 पांडवांपैकी फक्त एकाचं जरी मुंडकं तू कापून माझ्या समोर हाजीर केलं तर आनंदाने मी प्राण सोडेल. तर अश्वत्थामाने सांगितलं, म्हणे मित्रा अरे तू एकाचं सांगतो मुंडकं, ठीक आहे मी तुला वचन देतो, 5च्या 5 पांडव कापून तुझ्या समोर हाजीर करतो. आता मला सांगा, काही गोष्टी बोलायला सोप्या असतात पण करायला अवघड जातात. अश्वत्थामा बोलून गेला, मध्यरात्रीचा टाइम होता, आपल्या मित्राला शपथ दिली आणि पांडवांना मारण्यासाठी अश्वत्थामा निघाला. एका जंगलामध्ये अश्वत्थामा गेला आणि जंगलामध्ये गेल्यानंतर
त्याला सकाळी सकाळी झोप यायला लागली. सकाळीची झोप कशी असते, साखर झोप म्हणतो आपण त्याला झोप यायला लागली. मग त्याला वाटलं चला आता 1.5-2 तास आराम करू, सकाळ झाली की पांडवांच्या शोधासाठी निघू. त्याने झोपण्यासाठी एक वडाचं झाड निवडलं. कशाचं? वडाचं. वडाच्या झाडाखाली अश्वत्थामा झोपला आणि त्याचं लक्ष वडाच्या झाडावर गेलं. वडाच्या झाडावर एक उलूक नावाचा पक्षी बसलेला होता. उलूक म्हणजे घुबड. बरोबर आहे ना उत्तर? उलूक म्हणजे घुबड. घुबडीला रात्रीचं चांगलं दिसतं. कुणाला? घुबडीला. घुबडीला दिवसभर काहीच उमजत नाही आणि ती कुठे रास हाही सुद्धा आपले समजत नाही. पण घुबड रात्रीची फक्त जागते. बरोबर आहे ना? हो. आणि नेमकं ती घुबड आहे ना एकच फांदीवर बसली होती समाधान महाराज. लई चॅप्टर होती, लई आगाऊ होती. फांदीवर बसलेली होती. नेमकं अश्वत्थामाचं लक्ष तिच्याकडे होतं. अश्वत्थामाने पूर्णपणे तिच्यावर ऑब्झर्वेशन केलं आणि ती काय करायची माहिती का? तिच्या दुसऱ्या फांदीवर काही कावडे झोपलेले होते. कावडे बिचारे रात्रभर झोपलेले असतात, त्यांना काहीच कळत नाही. ते कावडे झोपलेले होते. ती घुबड एवढी आगाऊ होती, ती फांदीवरून उठायची आणि जिथे कावडे झोपलेले आहेत त्या कावड्यांच्या फांदीवर जाऊन बसायची आणि जो झोपलेला कावडा दिसला, जोपर्यंत त्या कावड्याला मारणार नाही तोपर्यंत घुबड त्याला सोडत नव्हती. कोण? घुबड. हे अश्वत्थामाने पाहिलं आणि अश्वत्थामाने पाहिल्यानंतर त्याने एक तर्कवितर्क लावला. कोणता? की जर एकटी घुबड एवढ्या कावड्यांना एका रात्रीत मारू शकते, मग मी एकटा पांडवांना का मारू शकत नाही? पण कावडे झोपेत असताना घुबड त्यांना मारत होती. अश्वत्थामाने पण ठरवलं मी पण पांडवांना मारणार, पण कसं? झोपेत असतील तेव्हा. पटकन तिथून उठला आणि पांडवांना मारण्यासाठी निघाला. आता झालं असं, पांडवांचं ठिकाण तिथे राहण्याचं होतं. ज्या झोपडीमध्ये पांडव झोपलेले होते त्या झोपडीच्या काही अंतरावर आता अश्वत्थामा आलेला होता. तेवढ्यात ही गोष्ट भगवान श्रीकृष्णांना कळाली आणि भगवान श्रीकृष्णांनी अर्जुन आपले सर्व पांडवांजवळ गेले. अर्जुनाला सगळ्यांना उठवलं, गंगेच्या तटावर नेलं आणि झोपडीमध्ये कोणीच नव्हतं. आणि नेमकं तिथे पांडव गेले आणि पांडवांच्या जागेवर पांडवांचे मुलं आपल्या बापाजवळ झोपावं त्यांना वाटलं, पण त्यांना आपले वडील दिसले नाही. म्हणून 5 पांडवांचे 5 पोरं त्या ठिकाणी आले आणि पांडवांच्या जागेवर मुलं झोपली. झोपल्यानंतर अश्वत्थामा तिथे आला आणि अश्वत्थामाला असा भ्रम झाला की झोपलेले कोण आहेत? पांडव. त्याने पटकन तलवार काढली आणि तलवारीचे वार सपासप केले आणि 5 पोरांना त्याने मारलं आणि त्या पोरांचे मस्तक त्याने उचलले आणि दुर्योधनाला खरं पटावं म्हणून ते मस्तक त्याने एका गासोड्यामध्ये बांधले आणि गासोडं डोक्यावर घेतला आणि दुर्योधनाकडे गेला आणि दुर्योधनाला सांगितलं, म्हणे मित्रा तुम्हाला एकाच सांगत होता ना मुंडकं, मी 5चे 5 कापून तुझ्या समोर हजर केले. आता दुर्योधन ताडकनी उभा राहिला. त्याला आनंद झाला. आजपर्यंत जे माझे 100 भावांना जमलं नाही ते एकट्याने करून दाखवलं. दुर्योधनाने स्वतःच्या हाताने गासोडे उघडलं आणि जेव्हा दुर्योधनाने गासोडं उघडलं आणि जेव्हा दुर्योधनाने त्या पोरांचे चेहरे पाहिले तेव्हा दुर्योधन सुद्धा खाली बसून ढसाढसा रडायला लागला. अश्वत्थामा बोलतोय, मित्रा तू रडतो काय? तर तेवढ्यात दुर्योधन म्हटला, म्हणे मित्रा तू पांडव नाही मारली, तू पांडवांची मुलं मारली आणि ह्या मुलांनी माझं तर काहीच केलेलं नव्हतं. या निष्पाप पोरांना तू मारून आमच्या वंशाला दिवा लावणारा सुद्धा शिल्लक ठेवला नाही. आता तुला पांडव जिवंत सोडणार नाहीत. अश्वत्थामा एवढा घाबरला, परत तो जंगलामध्ये पळून गेला. आता त्याला माहिती होतं पांडव मला सापडलं तर जिवंत सोडणार नाही. इकडे ही गोष्ट द्रौपदीला कळाली की माझी लेकरं झोपले की नाही म्हणून. द्रौपदी जेव्हा त्या झोपडीच्या दिशेने गेली, झोपडीचा दरवाजा द्रौपदीने उघडला आणि रक्ताच्या थारोड्यामध्ये आपल्या आईने आपल्या पोरांना पाहिलं आणि द्रौपदीचं रडणं असह्य झालं. मोठमोठ्याने द्रौपदी रडायला लागली आणि तिचा रडण्याचा आवाज पांडवांच्या कानापर्यंत गेला. पांडव धावत आले आणि 5 पांडवांमध्ये फक्त एकटा अर्जुन झोपडीमध्ये गेला आणि त्या झोपडीमध्ये गेल्यानंतर अर्जुनाने द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी रडू नको. अगं ज्याने कोणी आपल्या पोरांना मारलं असेल त्याला मी जिवंत सोडणार नाही. तुला मी वचन देतो, त्याला पकडून मी तुझ्या समोर हजर करतो. अर्जुनाने संतापाच्या भरामध्ये भगवान श्रीकृष्णांना सांगितलं, देवा आत्ताच्या आत्ता रथ काढा,
भगवान श्रीकृष्णाने जसं अर्जुनाने सांगितलं तसं ऐकलं. अश्वत्थामाचा पाठलाग करण्यासाठी रथ काढला. अश्वत्थामाचा पाठलाग केला. अश्वत्थामा दिसला. अश्वत्थामाने मागं वळून पाहिलं की अर्जुन माझा पाठलाग करतोय. अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं. कुणावर? अर्जुनावर. आता अर्जुन धनुर्विद्येमध्ये प्रारंगत होता. अर्जुन तरीही घाबरला की याने तर माझ्यावर सुरुवातीला ब्रह्मास्त्र सोडलं तर मी कोणतं सोडू. तर भगवंताचा सल्ला घेतला अर्जुनाने आणि अर्जुनाने सांगितलं देवा त्याने तर माझ्यावर ब्रह्मास्त्र सोडलं, आता माझं काही खरं नाही. भगवंताने सांगितलं अर्जुना टेन्शन घेऊ नको, त्याने जे सोडलं इकडून पण ते तू सोड. इकडून पण अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडलं. दोघा ब्रह्मास्त्राची टक्कर झाली. विजांचा कडकडाट झाला. पशुपक्षी मारायला लागले. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अश्वत्थामा तुझ्या ब्रह्मास्त्राला सावरून घे. तर त्यावेळेस अश्वत्थामा बोलतोय म्हणे मित्रा मला सोडता येतं पण ते रिटर्न कसं घ्यायचं ते मला माहीत नाही. तर अर्जुनाने दोघं ब्रह्मास्त्राला सावरलं. नागपाषाण सोडलं आणि द्रौपदीच्या समोर त्या मारेकऱ्याला हजर केला. अश्वत्थामाला हजर केलं. आपल्या मुलांचा हत्यारा द्रौपदीच्या डोळ्यासमोर उभा होता आणि त्यावेळेस द्रौपदी आपल्या पोरांना मारणाऱ्या हत्याराकडे बघून म्हटले अर्जुना याला सोडून द्या. याने जरी माझ्या पोरांना मारलं पण याला मारण्याचा अधिकार तुम्हाला नाही. म्हणे द्रौपदी कसं वेड्यासारखं बोलते, हा का तुझा भाऊ लागतो का, याला मारू नको. तर नाही पण याला मारण्याचा अधिकार तुम्हाला 5 पांडवांमध्ये कुणालाही नाही. म्हणे का नाहीये. तर द्रौपदीने अर्जुनाला सांगितलं म्हणे हा कोण आहे, तुम्ही त्याला ओळखलं का. म्हणे नाही. अर्जुना तुम्हाला ज्याने धनुर्विद्या शिकवली ते म्हणजे द्रोणाचार्य. त्या द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा. आणि शास्त्र असं वर्णन करतं की गुरुपुत्र हा गुरुच्या समान असतो म्हणून त्याला मारता येत नाही. हा अर्जुन तर आता टेन्शन मध्ये पडला. एवढे कष्ट मी याला पकडण्यासाठी केले नाही, आता माऊली मला सांगते की याला मारू नका. मग भगवान श्रीकृष्ण पुढे आले म्हणे द्रौपदी तू शांत बस, तुला शास्त्र कळत नाही. म्हटले कस काय. मग भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं म्हणे अर्जुना याला आपण मारलं ना तरी तुला पाप लागणार नाही. म्हटले कस काय. तर तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं ब्राह्मण जरी आतताई असेल, लक्ष द्या बरं, ब्राह्मण जरी आतताई असेल, आतताई म्हणजे काय, झोपेत मारणारा, आगेत मारणारा आणि विष पाजून मारणारा त्याला म्हणतात आतताई. आतताईला मारलं तरी पाप लागत नाही. माझं उदाहरण संपलं. मला काय सांगायचं होतं की न विचारता सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला. आपण रस्त्याने जातोय, रस्त्याने जाता जाता एक मोठी विहीर लागली आणि तिकडून एक आंधळा व्यक्ती चालत येतोय. आपण काय केलं पाहिजे, विहिरीत ढकलून दिलं पाहिजे. बरोबर आहे ना. अजिबात नाही. त्याला न विचारता रस्त्याला लावणं हे आपलं दिसणाऱ्याचं कर्तव्य आहे. तसं तुकोबाराय हिताचा उपदेश न विचारता सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. सांगतो तुम्हासी बजारे विठाला, सांगतो तुम्हासी बजारे विठाला, सांगतो तुम्हासी बजारे विठाला, सांगतो तुम्हासी बजारे विठाला, सांगतो तुम्हासी बजारे विठाला.
क्या बात आहे, वा टाळी टाळी वाजवा मग. सांगतो इथपर्यंत आपण सगळ्यांनी विचार केला, कोण सांगतं, कोणाला सांगतं, कशा पद्धतीने सांगतं, सगळ्यांना कळालं. ऐका, वारकरी संप्रदाय असा संप्रदाय आहे की वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही जाती धर्माला वेगळी वागणूक दिलेली नाहीये. सखडासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार. हो, जगाच्या पाठीवर भजण्यालायक संप्रदाय जर कोणता असेल तर तो फक्त आपला वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायामध्ये लहान असेल तो पण देवाचं नाव घेऊ शकतो, मोठा असेल तो पण देवाचं नाव घेऊ शकतो, लहान मुलगा असेल तो पण देवाचं नाव घेऊ शकतो, म्हातारा व्यक्ती असेल तो पण देवाचं नाव घेऊ शकतो, ज्याच्याकडे 50 एकर जमीन आहे तो पण देवाचं नाव घेऊ शकतो, ज्याच्याकडे 10 एकर जमीन आहे तो पण देवाचं नाव घेऊ शकतो, ज्याला 50,000 रुपये महिना आहे तो पण देवाचं नाव घेऊ शकतो, ज्याच्याकडे 20,000 रुपये महिना आहे तो पण देवाचं नाव घेऊ शकतो, ज्याच्याकडे BPLचं कार्ड आहे तो पण देवाचं नाव घेऊ शकतो, ज्याच्याकडे मतदान कार्ड आहे तो पण देवाचं नाव घेऊ शकतो, ज्याचं लग्न झालं तो पण देवाचं नाव घेऊ शकतो, ज्याचं जमून मोडलं तो पण देवाचं नाव घेऊ शकतो, यात काही शंका नाही. पण जगद्गुरु तुकोबारायांनी फक्त विठ्ठलाचं नाव का घेतलं? कारण विठ्ठल ह्या देवामध्ये सगळे देव समवलेले आहेत. पुरावा देऊ, ऐका. विठ्ठल या शब्दाचा पहिला शब्द आहे वी. वी म्हणजे विधाता ब्रह्मदेव. ठ म्हणजे नीलकंठ महादेव. ल म्हणजे लक्ष्मीपती भगवान विष्णू. या तिन्ही देवांचं एकत्रीकरण म्हणजे विठ्ठल. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान. जगाच्या पाठीवर बजण्यालायक कोणता देव असेल तर तो फक्त विठ्ठल, असं आमचे तुकोबाराय म्हणतात. पण आपल्या लोकांनी काय केलं माहिती आहे का? नको नको ते देव काढलेत शेतामध्ये. तुमच्या प्रत्येकाच्या शेतामध्ये एक देव असतो, वर्षातनं एकदा तुम्ही त्याला शेंदूर लावतात. कोणता आहे तो? हा, म्हसोबा. बरोबर. आपण वर्षातनं काय करतो माहिती आहे का? पोळ्याच्या दिवशी जातो, वाटीभर शेंदूर हातात घेतो, शेतात जातो आणि त्या म्हसोबाला शेंदूर लावतो. आता ठीक आहे, म्हसोबा देव आहे, मान्य आहे मला. म्हसोबाला शेंदूर लावतो, मग म्हसोबाच्या बाजूला दगड पडलेला राहतो, त्याचा काही रोल असतो का बिचाऱ्याचा? तो फक्त आपण नारळ फोडायला यूज करतो. पण आपण काय करतो माहिती का? आता म्हसोबाला शेंदूर लावल्यानंतर आपले सगळे हात कशाने भरलेले असतात? शेंदुराने. मग आपण काय विचार करतो? कपड्याला पुसण्यापेक्षा शेजारच्या दगडाला पुसून निघून जावा. आता तो बिचारा पुसून पासून निघून जातो शेजारच्या दगडाला. त्याला शेजारच्या दगडाला मुळात तो देव नाही, तो दगडच होता. पण याने काय केलं? पुसलेले हात दगडाला लावले. आता मागचा शेंदूर लावणारा दुसरा माणूस आला, त्याला भ्रम असा झाला की दोघं पण कोण आहेत? देव आहेत. त्याने काय केलं? पूर्ण शेंदूर घेतला आणि दुसऱ्या दगडाला लावून टाकला, पूर्ण लावून टाकला. आणि त्याचा पण हात भरलेला होता. मग नेमकं दुसऱ्या दगडाच्या बाजूला होता तिसरा दगड. त्याने लगेच त्याचा हात तिसऱ्या दगडाला लावून पुसून टाकला आणि तोही निघून गेला. आता तिसरा शेंदूर लावणारा आला, त्याला असं वाटलं तिघं पण देवच आहेत. त्याने शेंदूर घेतला आणि पूर्ण शेंदूर तिसऱ्या दगडाला लावला आणि खरकटा चौथ्या दगडाला लावून निघून गेला. असं करता करता आपल्या शेतामध्ये देवांची एका वर्षामध्ये MIDC तयार होते. शिड्या तांब्याचे बाहुले केले, शिड्या तांब्याचे बाहुले केले, हिरं तांब्याचे बाहुले केले, हिरं तांब्याचे बाहुले केले. आणूनेवरी बैसविले, आणूनेवरी बैसविले, वरी बसविले, आणूनेवरी बसविले. वस्त्र अलंकार गुंडाळिले, वस्त्र अलंकार गुंडाळिले, वस्त्र अलंकार गुंडाळिले, वस्त्र अलंकार गुंडाळिले. मना येईल ते नाव ठेविले, मना येईल ते नाव ठेविले. ऐसे जगासी लागले वेळे, ऐसे जगासी लागले वेळे, ऐसे जगासी लागले वेळे, ऐसे जगासी लागले ऐसे जगासी लागले वेळे, ऐसे जगासी लागले वेळे, ऐसे जगासी लागले वेळे, ऐसे जगासी लागले टाळी टाळी वाजवा. योग्य वेळेवर महाराजांनी योग्य प्रमाण दिलं. आताचे लोक फक्त बावल्या असतात ना, त्या बावल्या आपल्या घराला बांधतात. बाकीचे कुठे बांधून येतात. हे करणी कवटाळ वगैरे हे जे काही असतं ना, आता बऱ्याच लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे बरं का. पण आता मला त्या गोष्टींवर जास्त विश्वास पटत नाही, कारण आपण आपल्या देवाला मानणारे लोक आहेत. मी तुम्हाला सांगतो, ऐका, नको त्या देवाच्या मागं लागू नका. नावानिशी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुम्ही फक्त विठ्ठलाला भजा. लोकांना पटलं, लोक म्हटले महाराज आम्हाला कळलं, आम्ही फक्त तुमच्या विठ्ठलाला भजू, पण तुमच्या देवाला भजण्यासाठी काय लागतं? अभंगाच्या शेवटच्या चरणात काही न लगे
वा 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 कलंक नाही वा क्या तसंच येते वा. कारण कसं आहे माहिती का, माणसाचं मन अशी जर चाल म्हटले ना तर अजून तुम्हाला 1-2 तास उठावं वाटणार नाही. बरोबर आहे का नाही? मी स्वतः अशा चाली म्हणतो, काही हरकत नाहीये. चाल ही पेटीच्या सप्तसुरातून निघालेली आहे. पण बरेच ज्यांना कळत नाही ना काही, ते लोक काय म्हणतात माहिती आहे का, आता मी सुद्धा चित्रपटाच्या चाली म्हणतो महाराज, आवड आहे मला. माझ्या 4 व्हीलरमध्ये मी बसलो तर 1970, 80, 90चे गाणे ऐकतो. मला आवड आहे. माझे कमीत कमी 400 गाणे हिंदी पाठ आहेत. 400 हिंदी गाणे पूर्ण पाठ आहेत माझे, पूर्ण. कोणतंही गाणं म्हणायला लाव, पण कीर्तनात नाही. हां, कारण कसं आहे, शूटिंगचा जमाना आहे, लगेच व्हायरल. त्याच्यामुळे असो. हां, मला काय म्हणायचं आहे, मायबाप महाराजांनी सुंदर चाल म्हटली. महाराजांना मनापासून धन्यता व्यक्त करतो. 3 चरणात 2 चरणाचा भावार्थ भगवंतांनी जशी बुद्धी दिली तसं मी सोडवण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्या हातात बांगड्या नाही त्यांनी परत एकदा हात वरती करा. वारकरी संप्रदायाचा एक दंडक नियमानुसार सगळ्यांनी 1-2 मिनिटं पांडुरंगाचं भजन करा. उबार कुमाई 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 सगळ्यांनी छान भजन केलं. हात खाली केले तरी काही हरकत नाही. केले पण बापरे, हुशार लोक आहेत. बरं ठीक आहे, सगळ्यांनी छान भजन केलं तरी पण तुमच्या टाळीचा आवाज पाहिजे तसा आला नाही. मी एक हिंदू धर्म प्रवक्ता म्हणून एक सांगण्याचं एक माझं काम आहे. सर्व हिंदूंनी 1-2 मिनटं हातवरती करा. 1-2 मिनटं रामाचं भजन घेऊ आणि नंतर पुढे बोलतो. सगळ्या महिला मंडळांनी हातवरती करा, पुरुष मंडळींनी हातवरती करा. कारण आपण हिंदू आहेत. सगळ्या हिंदूंचं भजन असं झालं पाहिजे की आपले सगळे हिंदूंचे देव या ठिकाणी एकत्रित झाले पाहिजे. सगळ्या हिंदूंनी टाळी वाजून माझ्या मागे भजन म्हणायचं, सगळ्यांनी जल्लोषाने. जय राम जय जय राम सिया राम जय जय सिया राम. जय जय राम सिया राम जय जय. सगळ्यांनी बोलायचंय. श्रीराम जय राम जय जय राम सिया राम जय जय सिया राम. राम जय राम जय जय राम सिया राम जय जय सिया राम. श्रीराम जय जय राम
सिया राम जय जय सिया राम श्री राम जय राम जय राम सिया राम जय जय राम ओ श्री राम जय जय राम सिया राम जय जय सिया राम श्री राम जय राम मेरी झोपड़ी के बागान खुल जाएंगे राम आएंगे झोपड़ी के बागान खुल जाएंगे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दीप जला के दिवाली में मनाऊंगी दीप जला के दिवाली में मनाऊंगी मेरे जन्मों के बागान खिल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के बागान खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के बागान खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के बागान खुल जाएंगे राम आएंगे हर घर में अब एक ही नाम जय श्री राम हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गूंजेगा सगळ्यांनी बोलायचंय मेरे भारत का बच्चा बच्चा आवाज ऐसी निकालो कि साला पाकिस्तान हिल जाना चाहिए सगळ्यांनी बोलायचंय मेरे भारत का बच्चा बच्चा श्री राम बोलेगा आवाज ऐसी निकालो कि साला असुद्दीन ओवीसी भी डर जाना चाहिए सगळ्यांनी जोरात बोलायचं मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा हम हिंदू है बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर हम हिंदू है बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बना लिया जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाएगा राम नाम का पी के प्याला जय श्री राम राम नाम का पी के प्याला राम की धुन में डोलेगा जय श्री राम जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा क्या बात है भगवान प्रभु रामचंद्र भगवान की जय हे असं भजन प्रत्येक हिंदूंनी दररोज घ्यायलाच पाहिजे आज सर्व इथे जमलेले माझे हिंदू तमाम बंधू आणि माझ्या भगिनी माझ्या बहिणी माझे भाऊ माझ्या आई माझे वडील या ठिकाणी जमलेले आहेत माझे बाकीचं कीर्तन काय ऐकलं त्याच्यातलं तुम्ही काही घेतलं नाही मला तरी काही फरक नाही पण शेवटचे मी आज आता 10 मिनिटं जे बोलणार आहे लोकांनी जे कीर्तन ऐकून मला कीर्तनाच्या तारखा दिलेल्या आहेत ते मी बोलायला जातोय म्हणून कोणाच्या अंगात काय येत असेल कोणाच्या अंगात काय येतं पण माझ्या अंगात सांगताना छत्रपती येतात म्हणून मी तुम्हाला सांगतो सगळ्या हिंदूंनी फक्त लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला कळेल आज माझ्या बसलेल्या तमाम सगळ्या आया बहिणींना विनंती आहे की सगळ्या हिंदूंनी एकत्रित या आज सर्व महाराष्ट्रातले कीर्तनकार सांगतायत की हिंदू धर्म आजही एकजूट नाहीये आज मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरगं जर सकाळी सकाळी उठलं तर दिवसातून 5 वेळेस नमाज पडतं आणि आपली हिंदूतले मंदिराच्या बाहेरून जातात आणि नुसतं दुरून असं करून निघून जातात ही आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे
अरे मुसलमानाच्या पोराला अल्लाचं अस्तित्व मान्य आहे आणि आज आपल्या हिंदूंच्या पोरांना देव मान्य नाहीये. ही आज आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आपले पोरं देवांना मानत नाही म्हणून ते मायला माय आणि बापाला बाप म्हणत नाही. पण मुसलमानाचं लहान पोरग असतं, अम्मा को अम्माजान बोलताय, अब्बूजान ही बोलताय. म्हणून तुम्हाला सांगेल मायबाप हिंदूंनी एकत्रित या, कारण 2040 मध्ये त्यांनी सगळ्या हिंदूंना चॅलेंज केलेलं आहे. आताचा काय चालू आहे 2026, किती टाइम आहे अजून 2040 ला? 14 वर्ष, फक्त 14 वर्ष बाकी आहेत. किती? 14. आणि 2040 मध्ये त्यांनी अल्टिमेटम महाराष्ट्रातल्या हिंदूंना दिलेलं आहे की 2040 मध्ये हिंदूंपेक्षा लोकसंख्या आमची जास्त झाली तर महाराष्ट्रामध्ये आमचं स्पेशल सरकार आम्ही आणू. आणि विचार करा, आपले हिंदूंचे जर मागे पडले आणि जर त्यांचं वर्चस्व वाढलं, विचार करा, व्हाईट टोप्या घालायची तयारी ठेवा. म्हणून तुम्हाला प्रत्येक माझ्या हिंदूंना सांगणं आहे की सगळे हिंदूंनी एकत्रित या. आपले हिंदू फक्त एकमेकाचे पाय ओढण्यामागे मागे जात आहे. एकमेकाचे पाय ओढू नका. तुमचा द्वेष काय असेल, कमीत कमी गावाचा सप्ताह असेल ना, कमीत कमी जे लोक बोलत नसतील एकमेकांशी त्यांनी तरी या धार्मिक कार्यामध्ये एकत्रित या आणि गोड बोला. कारण जर हिंदूंचे कार्यक्रम होणारे बंद झाले तर विचार करून घ्या या महाराष्ट्रामध्ये होणारी परिस्थिती काय असेल. का 15 दिवसापूर्वी माझ्या त्या हैदराबादला कीर्तन झालं. त्या कीर्तनामध्ये मी सहज बोलून गेलो. काही 3 ते 4 वर्षापूर्वी हे मालेगाव आहे ना, नाशिक जिल्ह्यातलं मालेगावला एक ते हैदराबादकडचं कुत्रं आलेलं होतं. ते कुत्रं फक्त भुंकण्याचं काम करतं, मला माहित नाही. त्या कुत्र्याचं नाव आहे असुद्दीन ओवीसी. ते कुत्रं आपल्या हैदराबादवरून मालेगावला आलं आणि मालेगावला ते कुत्रं भुंकून गेलं तरी एकही हिंदू त्याला बोलला नाही. मला त्या गोष्टीचं वाईट वाटलं. काय बोलला असेल तो माहिती का हिंदूंना? त्याने माईक समोर होता, हिंदूंचे मंदिरं समोर होती, हिंदूंच्या आया बहिणी समोर होत्या आणि त्या आया बहिणींच्या समोर तो हैदराबादचं कुत्र आपल्या हिंदूंना चॅलेंज करून गेला की हिंदू हो, कुछ दिन की दूरी है, एक ना एक दिन हमारा राज सब हिंदुस्तान पर आएगा. एक ना एक दिन तुम सारे हिंदू हमारे सामने घुटने टेकने वाले हैं. त्या कुत्र्याचं भाषण मी ऐकलं आणि परत एक शब्द बोलला, तो भाषणामध्ये मला आठवत नाही. तो एक शब्द बोलला की एक ना एक दिन तुम सारे हिंदू हमारे सामने गिड़गिड़ाते हुए आएंगे. साऱ्या हिंदूंना आम्ही जिवंत जाडू. अरे त्याला कुत्र्या म्हटलं, हिंदूंना मारणं म्हणजे काही जोक आहे का? अरे हिंदूंना मारणं म्हणजे काही सोपं आहे का? मी त्या कुत्र्यासाठी एकच वाक्य माझ्या कीर्तनामध्ये बोलतो, जर आवडलं तर प्रतिसाद द्या. माझ्यातर्फे बोलतो की तुम सालो जलते हुए दिए को परवाने क्या बुझाएंगे. अरे तुम सालो भुंकने वाले कुत्तों, जलते हुए दिए को परवाने क्या बुझाएंगे. तुम आज तक मुर्दों को नहीं जला सके तो मर्दों को क्या जलाएंगे. म्हणून सगळ्यांनी एकत्रित या. मला नुसत्या टाळ्या नकोय. टाळ्या वाजवल्या म्हणजे तुम्ही उत्स्फूर्त व्हाल. मला नकोय तुमच्या टाळ्या. फक्त सगळ्या हिंदूंनी एकत्रित या. आपले लोक काय करतात, तालुक्यावर जर बाजाराला गेलेत ना, बाजाराला गेल्यानंतर आपली निम्मी हिंदू लोक फक्त त्यांच्याकडून सामान घेतात, किराणा घेतात. ते काही फळफळावर असतात ना, आपल्याला हिंदी बोलता येत नाही तरी आपण त्यांच्याशी हिंदू बोलतो. भैया 1.5-2 किलो दे दो. बरोबर आहे ना? भाव कैसा भाव लगाया भैया. अरे कमीत कमी हिंदी जमत नाही तुम्हाला, बोलू नका ना. आज चला ठीक आहे, मी तुम्हाला एक चॅलेंज करतो. एखाद्या मुसलमानाच्या दुकानात जा आणि त्याच्याशी तुम्ही फक्त मराठीमध्ये बोला. मराठीमध्ये बोला. तो तुमच्याशी मराठीत बोलतो का? बोलेल का? बोलणार नाही. चॅलेंज देऊन सांगतो, बोलूच शकत नाही. कारण त्याला मराठी बोलायची लाज वाटते आणि आपल्याला हिंदी बोलायची लाज वाटत नाही. म्हणून आपली हिंदू माग आहेत. आज महाराष्ट्रात बलात्कार होत आहेत. हिंदूंच्याच पोरींवर का बलात्कार होत आहे? मुसलमानाच्या पोरींवर बलात्कार होताना कधी बातमी ऐकली नाही का?
कारण मुसलमानाची पोरगी घरातून बाहेर निघते, फक्त तिचे डोळे दिसतात आणि अख्ख्या काड्या बुरख्यामध्ये पूर्ण अंग तिचं झाकलेलं असतं, म्हणून तिचं अंग बाहेरच्या लोकांना दिसत नाही, म्हणून त्यांच्यावर कोणी बोट ठेवत नाही. पण माझी हिंदूतली तरुणी जेव्हा कॉलेजला जाते एवढे फॅशनचे कपडे वापरते. मग आमची हिंदूंची मुलगी जेव्हा कॉलेजला जाते तेव्हा बघणाऱ्याची नजर बदलते, मग तिच्यावर हा अतिप्रसंग होतो. म्हणून आज आपल्या हिंदूंच्या पोरींवर बलात्कार होत आहे. म्हणून सगळ्या आयांनी आणि प्रत्येक वडिलांनी माझं कीर्तन बाहेर काही ना ऐका. मी एवढ्या तडमणीने बोलतोय, मला काय 2 तास कीर्तन केलं तर क्षणा घेतली मी निघून जाईल, पण अंतकरणापासून बोलतोय. माझ्या बसलेल्या सगळ्या माता माऊलींना विनंती, माझ्या बसलेल्या सगळ्या माझ्या बहिणींना विनंती, कॉलेजला जाणाऱ्या ताईंना विनंती, ताईंनो कॉलेजला जा, तुमच्या मायबापाला सांगू नका आणि घरात कोणाला सांगू नका. फक्त बाजारात जा आणि बाजारात गेलेत ना, एखाद्या मोठ्या दुकानावर एखादी धारदार चाकू भेटतो बघा, चाकू भेटतो. चाकू काही जास्त महाग नाही भेटत, मला वाटतं 50, 60, 70, 80 रुपयाला चाकू मिळतो. प्रत्येक दिदीने कॉलेजला जाताना एक चाकू तुमच्या बॅगेत वापरा. फक्त माझ्या हिंदूंच्या ताईंना सांगणं का वापरायला सांगतो, कारण मालेगावमध्ये 3.5 वर्षाच्या मुलीवर जर बलात्कार होऊ शकतो, तर आज मोठ्या मुलींवर लोकांची वाईट नजर पडणार आहे कशावरून आहे महाराज? मी सांगेल काय गुन्हा काय होता त्या मुलीचा. अरे दुपारी खेळत होती, तिचा बाप फोटोग्राफर होता. बाप आपल्या मुलीला जाता जाता सांगून गेला, बेटा मी संध्याकाळी तुला आईस्क्रीम खायला आणणार आहे. आणि पोरगी अंगणामध्ये खेळते आणि भर दुपारच्या 1:30 ते 2च्या दरम्यान मध्ये मालेगावमध्ये डोंगराडे गाव आहे, आणि त्या डोंगराडे गावामध्ये 3.5 वर्षाची मुलगी अंगणामध्ये खेळत होती आणि एक हिंदूतला आपला नराधम आला. बलात्कार करणारा पण हिंदूच होता. लाज वाटते मला कीर्तनात सांगायची. तर हिंदूने काय केलं, त्या पोरी खेळत होती, तिला चॉकलेट देतो, कॅडबरी देतो या आशेने तिला जवळ बोलवलं, एका बंद खोलीमध्ये नेलं आणि त्या 3.5 वर्षाच्या मुलीवर 18 ते 19, 20 वर्षाच्या पोराने घाणेरड्या पद्धतीने अतिप्रसंग केला. अरे तिचा जीव जात नव्हता. तिच्या तोंडाने पप्पा पप्पा आई आई म्हणत होती, म्हणून तिच्या तोंडावर त्याने ग्राइंडर मशीन चालवलं. विचार करा, त्या 3.5 वर्षाचा पोरीचा आत्मा काय म्हणत असेल. तिचा जीव जेव्हा गेला असेल तेव्हा कित्येक आरोड्या तिच्या बापाला मारल्या असतील, आईला मारल्या असतील, पण तिच्या आरोडे ऐकणारं कोणीही नव्हतं. आणि जेव्हा तिचा जीव गेला असेल तेव्हा तिचं अंतकरण काय म्हटलं असेल विचार करा. कारण जेव्हा मुलगी लहान असते ना दादा, तेव्हा प्रत्येक बापाचं स्वप्न असतं की मुलगी लहान असते तोपासून बाप 1-1 रुपया आपल्या मुलीसाठी जमा करतो, की थाटामाटात माझ्या मुलीचं लग्न करेल आणि चांगला माणूस नवरदेव बघून मी माझ्या मुलीचा हात चांगल्या माणसाचा हातात देणार. हे प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. आज त्या बापाचं सुद्धा काहीतरी मुलीविषयी स्वप्न असेल. विचार करा. मी फक्त या बीजेपी सरकारला एकच सांगणे, फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना माझं कीर्तनातून एकच सांगणे की एका दिवसात जर तुम्ही सत्ता बदलू शकतात, एका दिवसामध्ये आमदार बदलू शकतात, एका दिवसामध्ये मंत्रिमंडळ लांबवू शकतात, एका दिवसामध्ये तुम्ही निवडणुका लांबवू शकतात, मग एका दिवसामध्ये तुम्ही बलात्काराला फाशीची शिक्षा का देत नाही? हा माझ्या सरकारला प्रश्न आहे. पण आज एकट्याने बोलून चालत नाही महाराज. आज प्रत्येक माझ्या बहिणीने बोट उचलला पाहिजे. आपण फक्त काय महिन्याला 1500 रुपये लाडक्या बहिणीने भेटतायत, फक्त आपण 1500 रुपये रोज घेतोय, महिन्याला घेतोय म्हणून आपल्याला आनंद आहे. पण एक विचार करा, या 1500 रुपये घेण्याऐवजी जर ज्या आमदार खासदार जर तुमच्या गावामध्ये मतदान मागण्यासाठी आलेत, त्यांना तुम्ही प्रश्न करा की आम्हाला 1500 रुपये देऊ नका, पण आमच्या हिंदूच्या पोरींना सुरक्षा द्या आणि आमच्या हिंदूंच्या पोरींना काहीतरी सुरक्षा द्या आणि बलात्काऱ्यांना तुम्ही फाशीची शिक्षा द्या, असं प्रत्येक आईने विचारलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. माझ्या बसलेल्या प्रत्येक ताईंना विनंती आहे की सगळ्या हिंदूंनी एकत्रित या. तोपर्यंत आपला हिंदू धर्म सुधारणार नाही. म्हणून सांगतोय तुम्हाला, हिंदूंनी एकत्रित या. एक म्हणजे हिंदू धर्म वाचवा, एक म्हणजे लव जिहाद घडू देऊ नका. लव जिहाद पासून सगळ्या माझ्या बहिणींनी सावध राहा. अमरावतीमध्ये 350 मुलींवर लव जिहादचं प्रमाणपत्र दाखल झालं. हिंदूच्या 350 मुली फसल्या एका वर्षामध्ये. लव जिहाद म्हणजे काय तुम्हाला समजावून सांगतो ऐका. लव जिहाद म्हणजे हिंदूची मुलगी मुसलमानाचा पोरगा, त्याने काय करायचं, कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं. कशाने? कॉलेजला ॲडमिशन घेतल्याने मुळात तो मुसलमान समाजाचा असतो, पण मुळात तो हिंदूच्या नावाने आधार कार्ड बनवतो, कॉलेजला ॲडमिशन घेतो, हिंदूचं नाव लावतो
हिंदूचं नाव लावल्यानंतर काही दिवसानंतर हिंदूंच्या एखाद्या मुलीला त्याने प्रेमाच्या जाड्यात फसवावं, आणि जर एखादी हिंदूची मुलगी पूर्णपणे त्याच्या प्रेमाच्या जाड्यात फसली, मग त्यांनी काही दिवसानंतर कोर्ट मॅरेज करायचं, प्रेमाच्या जाड्यात फसवल्यानंतर तिच्याशी लग्न करायचं. 2-4-8 वर्षानंतर तिच्यापासून कमीत कमी 4 ते 5 मुलं जन्माला घालायचे. 5 ते 4-5 पोरं जन्माला घातले, हिंदूंच्या मुलींना वाऱ्यावर सोडायचं, त्या पोरांना सोबत घ्यायचं, त्यांच्या देशी निघून जायचं, आणि या मुलीला, ज्या मुलीशी प्रेमविवाह केलेला आहे, त्या मुलीला एखाद्या बाजारात विकायचं. हे त्या हरामखोरांचं स्वप्न आहे. पण आपले हिंदूंच्या मुली त्यांना बळी पडताय. त्यांना बोलून फायदा नाहीये. प्रेम करू नका असं मी म्हणत नाहीये. प्रेम करा, 100% करा. प्रेम करू नका या वाईट मताचा मी नाहीये. प्रेम करा. ज्या बापाने हाडाचं काळं केलं, रक्ताचं पाणी केलं, लहानपणापासून तुमच्यासाठी 1-1 रुपया खर्च केला ना ताई, त्या बापावर प्रेम करा. ज्या आईने अरे तुमचं लग्न लागताना तुळशीला पाणी टाकते, तेव्हा त्याच्या डोळ्यातले अश्रू सांगतात की मुलगीसाठी आई काय असते, त्या आईवर प्रेम करा. प्रेम करायचं असेल तर माझ्या भारत मातेसाठी करा. माझ्या बसलेल्या प्रत्येक तरुण पोरांना सांगणं, क्यों मरते हो यारो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन में नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए, मरना है तो मरो मेरे वतन के लिए, हिंदू धर्म के लिए, क्योंकि हसीना भी दुपट्टा फाड़ के देंगे तेरे कफन के लिए. मरायचं असेल तर देशासाठी मरा. नक्कीच तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझ्या कॉलेजला जाणाऱ्या ताईंना विनंती, मैत्री करताना हिंदूंच्याच पोरींशी करा, मैत्री करताना हिंदूंच्याच मुलांशी करा. माझ्या तमाम सगळ्या हिंदू धर्माला सांगणं आहे, कारण हिंदू जनजागृती करणं हे माझं काम आहे. कारण बजरंग दलमध्ये मी सदस्य आहे आणि विश्व हिंदू परिषदेचा मी तालुका अध्यक्ष आहे, म्हणून या नात्याने बोलतोय. माझं काम आहे हिंदूंना जनजागृती करणं. बरेच लोक म्हणत असतील, महाराज तुम्ही एवढं ओपन कीर्तनामध्ये बोलतात, तुम्ही एकटे गाडीनं प्रवास करतात. महाराज, कुणीच कमी नसतो. जो तो त्याच्या सेफ्टीसाठी काहीतरी वस्तू वापरतो, 4 व्हीलरमध्ये असो का खिशात असो, म्हणून माणूस एवढा स्पष्ट कीर्तनात बोलतो. मी बोलायला घाबरत नाही, मी कोणालाच घाबरत नाही. मला माहिती आहे, जेवढे मावळे शिवाजी महाराजांसाठी जर मरू शकतात, तर मी एकटा हिंदू धर्मासाठी मेलो तर काय बिघडणार आहे महाराज? उद्या नाही तर आज मला माहिती आहे, मला स्वतःला माहिती आहे, आज न उद्या आपलं मरण निश्चित आहे. हिंदू धर्मावरच आहे, यात काही शंका नाही आहे. पण जर चांगल्या कामासाठी आणि जर हिंदूंच्या नावाने मेलं तर कमीत कमी स्मशानात तरी लोक आपलं नाव काढतील. एवढं तरी मला चांगलं करून जायचं आहे हिंदूंसाठी, एवढं माझी मनापासून इच्छा आहे. तडमडीने बोलतोय की सगळ्या हिंदूंनी एकत्रित या आणि जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर्श बाळगा. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? थोडक्यात आणि 1-2 मिनिटात सांगतो. सगळ्यांनी जरा ताट बसा. नमन श्री जगदंबे, नमन श्री जगदंबे, नमन श्री जगदंबे. करुण प्रारंभे, करुण प्रारंभे, डफावर थापतून तुन्याचा होत पावर थापतून डफावर थापतून शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, हा महाराष्ट्राचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, महाराष्ट्राचा शिवरायांचा गातो गुणगान जी जी जी, शिवरायांचा गातो गुणगान जी जी जी, शिवरायांचा गातो गुणगान जी जी, शिवरायांचा गातो गुणगान जी जी. एक तारकरी तरी का होता शिवाजी राजा तरी का होता शिवाजी राजा, तरी का होता शिवाजी राजा, तरी का होता शिवाजी राजा. नाही केली माझा आई बहिणींची आवरू रागणार, आई बहिणीची आवरू, आई बहिणीची आवरू. स्वराज्याचं रक्षण तो करणार, स्वराज्याचं रक्षण हो करणार, स्वराज्याचं रक्षण हो करणार. रक्ताने धरणी माया भिजली रजी, धरणी माया भिजली, ऐका
टाळ तुम्ही वाजू नका आदिलशहानं दरबार भरवलेला होता आणि त्या ठिकाणी सर्व मातब्बर सरदार जमलेले होते. आदिलशहाची आई बोलते, कोई सुरमा नहीं है हमारे दरबार में जो शिवा को पकड़कर हमारे पास लेकर ना आ सके. मृत्यूच्या भयाने सगळ्या मातब्बर सरदारांनी आपापल्या मानाखाली घातल्या आणि मी सांगितलं सुरुवातीला, अफजल खानाने शपथ घेतली, हुजूर मैं लाऊंगा शिवाजी को पकड़कर तुम्हारे सामने जिंदा या मुर्दा. अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्यासाठी निघाला आणि अफजल खानाचा पहिला मुक्काम विजापूर पासून 2.5 कोसावर. थोडा ट्रबल द्या, ट्रबल. विजापूर पासून 2.5 कोसावर आणि त्या 2.5 कोसावर अफजल खानाने मुक्काम केला. अफजल खानाला बायका होत्या 64 बायका. 63 बायकांना त्याने मारून टाकलं आणि अफजल खानाचा पुढचा मुक्काम झाला पंढरपूर. पंढरपूर म्हणजे भूवैकुंठ पंढरी, वैष्णवांची मांदी याडी आणि सर्व वारकऱ्यांना तिथे एकत्रित आली. पंढरपुरामध्ये अफजल खान गेला. अफजल खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि कृष्णाजीला बोलतोय, कृष्णाजी यही है वारकरी का देव. हा हुजूर. पंढरपूर मधले पुंडलिक राय त्याला भेटायला आले आणि त्या पुंडलिक रायांना त्याने एका हातात उचललं आणि चंद्रभागेच्या रावडात फेकून दिलं. काही दिवस अफजल खान पंढरपूर मध्ये थांबला. चंद्रभागेमध्ये गाय कापली आणि अफजल खानाचा पुढचा मुक्काम झाला तुळजापूर. तुळजापूर म्हणजे मराठ्यांची कुळदैवत, हिंदूंचा आराध्य दैवत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आराध्य दैवत तुळजापूरची तुळजा भवानी. तुळजापूरच्या भवानीच्या मंदिरामध्ये अफजल खान गेला. हातामध्ये हातोडा घेतला आणि हातोडा घेतल्यानंतर अफजल खान बोलतोय, हे मोते का पुराण, बता तेरी ताकत, बता तेरी आजमत. हातोड्याचे गाव तुळजापूरच्या मंदिराच्या भवानीच्या डोक्यावर टाकले आणि तुळजापूरची भवानी अफजल खानाने फोडली. ठिकऱ्या झाल्या भवानीच्या. बातमी माझ्या जिजाऊ महासाहेबांना कळाली. शिवबा लई वंगाळ झालं रे शिवबा. त्या नराधमाने आपली तुळजापूरची तुळजा भवानी फोडली. बातमी साऱ्या स्वराज्याला कळाली, राजांना कळाली. रात्रभर शिवाजी महाराजांना झोप लागली नाही. ऐका, जेव्हा शिवाजी महाराजांना कळालं की अफजल खानाने तुळजापूरची भवानीची मूर्ती फोडली, अरे 2 दिवस माझ्या राजांना डोळाला डोळा नव्हता, झोप लागली नाही. कारण हिंदूंचं पहिलं मंदिर अफजल खानाने फोडलेलं होतं, तुळजापूरची भवानी. आणि ऐका, सकाळी एक दिवशी विचार करता करता सिंहासनावर राजांना झोप लागली आणि झोप लागल्यानंतर राजांच्या स्वप्नात तुळजापूरची भवानी आली आणि तुळजापूरची भवानी राजांना स्वप्नात सांगते की हे शिवबा, अरे ओठ, मला तुझ्या हातून एक कार्य पार करून घ्यायचंय शिवबा. मला तो 32 दाताचा बोकड अफजल खान तुझ्या हातून बडी हवाय. मला तो कर्दन काळ तुझ्या हातून बडी हवाय. शिवाजी महाराजांना जाग आली आणि जाग आल्यानंतर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजा भवानीचं दर्शन घेतलं आणि जिजाऊ महासाहेबांना सांगितलं, आऊ साहेब, माझ्या स्वप्नात तुळजापूरची भवानी आली आणि आईनं मला सांगितलं की अफजल खान तुझ्या हातून बडी हवाय आणि मी तुझ्या शमशेरीमध्ये प्रकट आहे. हे जेव्हा राजांनी माझ्या जिजामातेला सांगितलं, मग राजांनी ठरवलं, महासाहेब आता काही दिवसानंतर इथं अफजल खान येणार प्रतापगडाच्या पायथ्याशी. आई तुळजा भवानी प्रसन्न झालीये, तर आईच्या नावाने आपण गोंधळ घालू. आणि सर्व स्वराज्यातले गोंधळी एकत्र आले आणि त्या ठिकाणी माझ्या राजांनी तुळजा भवानीचा गोंधळ घातला आणि त्या गोंधळींनी आई जगदंबेला साथ घातली. कशी? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण
तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, तुझी ग महिमा अपार माऊली तारे संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी. आई गोंधळाला ये, गोंधळा मानला भवानी 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 गोंधळाला ये. हो तुळजापूरची भवानी स्वप्नात आली. राजांनी स्वप्न साऱ्या स्वराज्याला सांगितलं. आता हळूहळू अफजल खान नावाचा 32 दाताचा बोकड, सगळ्यांनी लक्ष द्या, वेळ कमी म्हणून धावत्या योगात सांगतो. अफजल खान आता प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. बातमी शिवाजी महाराजांना कळली पत्राद्वारे की अफजल खान इथे पोहोचून गेलेला आहे. तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारायची तयारी केली. आता शिवाजी महाराजांना स्वतःला गॅरंटी नव्हती की मी वाचेल. राजांनी जिजामातेला सांगितलं, आऊसाहेब परत आलो तर शिवबा तुमचा, नाही परत आलो तर हा शिवबा अवघ्या महाराष्ट्राचा. ऐका. आणि जिजामातेनं आशीर्वाद दिला, राजे विजयाचे विडे घेऊनच परत या. आणि राजांनी अंगामध्ये चिलखत घातलं, पखारी कुर्ता घातला, जिरे टोप घातला, चंद्रकोर लावली, कवड्यांची माळ गळ्यात टाकली, जगदंब जगदंब नाव करत करत वाघनके हातात अटकवले, नाभी अशी कड्यार राजांनी जवळ बाळगली. सुंदर असं राजांचं रूप होतं देखणं. अरे धारदार अशी जशी तलवारीची धार तशा माझ्या राजांच्या दाढीची धार होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व मावड्यांमध्ये एका मावड्याची नेमणूक केली. त्या मावड्याचं नाव होतं जीवा महाला, न्हावी समाजाचा गडी. आणि त्या न्हावी समाजाचा जीवा महालाची नेमणूक केली. आणि जीवा महालाला सांगितलं, जीवा तुम्ही माझ्यासोबत राहा. बरं ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवा महालाला जवळ का केलं बरं त्या टायमाला? त्याचं मागचं कारण आहे. जीवा महालामध्ये एवढी ताकद होती की चतुष्पात घोडा दोघा हातांनी उचलायचा. आणि कितीही माखलेला घोडा असेल तो घोडा दोघा हातांनी 10 फुटा अंतरावर फेकायचा. म्हणजे विचार करा जीवा महालामध्ये ताकद किती असेल. आणि जीवा महालामध्ये अजून एक कला होती. कोणती? की जुने लोक दांडपट्टा फिरवायचे. दांडपट्टा फिरवायचे. आणि जीवा महाला दांडपट्टा फिरवतो कसा? की एका जागेवरून न हलता 10 फुटावरचा माणसाचं मुंडकं कसं उडवायचं ही कला फक्त जीवा महालाकडे होती. म्हणून शिवाजी महाराजांनी ठरवलं, जरी अफजल खानाने माझ्यावर वार केला पण माझा जीवा महाला त्याला सोडणार नाही. म्हणून जीवा महालाला सोबत घेतलं. राजे प्रतापगड उतरायला लागले. समोर अफजल खानाचा शामियाना. आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या शामियानात पाय ठेवला. अफजल खानाने शिवाजी महाराजांना पाहिलं. आणि शिवाजी महाराजांना बघताच अफजल खान म्हणतोय, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. तेवढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे डोळे रागाने लालबुंद झाले. कारण भवानीची मूर्ती अफजल खानाने फोडली होती. शिवाजी महाराजांनी सांगितलं, अफजल जरूर हम तुम्हें मिलने ही आए हैं, लेकिन शिवाजी हम तुम्हें कहना चाहते हैं, हम सिर्फ अकेले में तुम्हें मिलना चाहते हैं. हमारे दोनों के बीच कोई नहीं, सिर्फ अकेले में मिलना है. शिवाजी महाराजांनी जीवा महालाला सांगितलं, जीवा जा तुम्ही बाहेर उभे राहा. आणि अफजल खानाच्या बाजूला उभा होता त्याचा बॉडीगार्ड, त्याचं नाव होतं सय्यद बंडा. त्या सय्यद बंडाला बाहेर काढलं. शामियान्यामध्ये फक्त शिवाजी महाराज आणि अफजल खान. अफजल खानाची उंची होती 7.5 ते 8.25 फुटाच्या दरम्यान. लक्ष द्या बरं, अफजल खानाची उंची होती 7.5 फूट. आणि शिवाजी महाराजांची उंची मला सांगता येणार नाही, कारण राजांची उंची मोजणारा अजून जन्माला आलेला नाहीये. सांगतो तुम्हाला, राजे अफजल खानाच्या पोटाला लागायचे एवढी राजांची उंची असेल माझ्या अंदाजे. पण अफजल खानाने जेव्हा दोघं मातब्बर सरदार बाहेर गेले आणि अफजल खानाने आलिंगन देण्यासाठी राजाला बोलवलं, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. तेवढ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उजवा पाऊल पुढे टाकला. कर्र 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 पाऊलांचा आवाज येऊ लागला. आणि अफजल खानाने शिवाजी महाराजांना उजव्या बाजूच्या गड्याला घेतलं, नंतर डाव्या बाजूला घेतलं, आणि नंतर भेटीसाठी उजव्या बाजूला घेणार
तेवढ्यात अफजल खानाने शिवाजी महाराजांना मानेत दाबलं आणि अफजल खानाने नाभी अशी कट्यार काढली आणि अफजल खानाने शिवाजी महाराजांच्या पाठीवर ताकदीनं वार केला. पण अफजल खानाला माहित नव्हतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी अंगामध्ये चिलखत घातलेलं आहे. पण जेव्हा कट्यारीचा वार केला तेव्हा शिवाजी महाराजांच्या पाठीवरून ती कट्यार सरकन सरकली. पण शिवाजी महाराजांना कळालं की अफजल खानाने माझ्यावर वार केला. आणि जेव्हा राजांना समजलं, राजांनी कोणत्या गोष्टीचा वापर केला नाही. राजांनी घोषणा केली, हर हर. कमीत कमी जय तर बोला, महादेव तर बोला. राजांनी घोषणा केली, हर 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 महादेवची गर्जना झाली. मावडे सज्ज झाले. राजांनी वाघनखे काढले आणि अफजल खानाच्या पोटात घातले. अफजल खान ओरडू लागला, दगा दगा किया शिवा ने हमें, विश्वासघात किया हमारा, मार दिया शिवा ने हमें. अरे कोई तो बचाओ, सब मर गए क्या? कोई तो बचाओ, मैं मरने वाला हूं. त्या ओढ्यात त्याचं बोलणं सय्यद बंडाच्या कानावर गेलं. सय्यद बंडा शिवाजी महाराज ऐका, शिवाजी महाराज अफजल खानाला पूर्णपणे मारण्यामध्ये पूर्णपणे त्यांचं मग्न होते. आणि पाठीमागून सय्यद बंडा तलवार घेऊन आला आणि ती तलवारीचा वार शिवाजी महाराजांच्या मानेवर होत होता. लक्ष द्या, तलवार काढली सय्यद बंडाने आणि तो तलवारीचा वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानेवर जाणार. तेवढ्यात माझा जीवामा आला कोपऱ्यात. म्हणतो कसा, अरे हे मारदा, माझ्या राजांना मारतो वैर. अरे माझ्या राजांना मारणारा अजून जन्माला आलेला नाहीये. माझ्या जीवामालाने दांडपट्टा काढला. अरे जसा दांडपट्टा त्या सय्यद बंडाला मारून फेकला, जो हात राजांच्या मानेच्या दिशेने जात होता तो हात वरच्या वर माझ्या जीवा महालाने उडवला. म्हणून होता जीवा म्हणून वाचला. म्हणून कविकार म्हणतात, प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान. झालं बेगुमान नाही त्याला जात, शिवाजी राजाची कळमते, शिवाजी राजा अफजला उभा फाडला रामजीचे, अफजला उभा फाडला रामजीने, अफजला उभा फाडला रामजी, अफजला उभा फाडला रामजी. राज्य अफजल खान मेला आणि राजांचं वैर संपलं. आणि असं समजू नका बरं की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये काही असे मुसलमान सुद्धा होते त्या काळातले, आताचे नाही. त्या काळातले मुसलमानांनी माझ्या राजांना साथ दिली दादा. म्हणून एक कविकार आमच्या महाराष्ट्रामध्ये म्हणतात ना, मी एवढं बोलतो आणि थांबतो. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जातीत वाटून कारे. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जातीत वाटून कारे. स्वराज दिले रयतेला, जाण त्याची जरा राहू द्या रे. कष्ट केले तर माझ्या राजाने, जाती जातीत वाटून कारे. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडून काही चुकलं असेल, राहिलं असेल, मला माफ करा. अजून कोणाला माझ्या सर्व बसलेल्या तरुण खाली बसलेले आहेत म्हणून त्यांच्यासाठी सांगतो, अजून जर कोणाला माझे कीर्तनं ऐकायची असतील, माझं खरं तर आज कॅमेरावाला मी सोबत आणणार होतो पण मित्राचं लग्न होतं तो तिथे अटकला. नाहीतर दर प्रत्येक कीर्तनात आता कॅमेरावाला सोबत असतो. का असतो माहिती आहे का? कारण आपल्या गावाचं प्रसारण हे प्रत्येक महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यापर्यंत जातं. माझं स्वतःचं चॅनल आहे सागर महाराज रत्ना पिंपरीकर.
ह्या नावाने जर तरी तुम्ही यूट्यूबला सर्च केलं, सोशल मीडियाला सर्च केलं, तरी माझ्या सगळ्या कीर्तनाचे व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. आणि जेवढे माझे कीर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियाला आहे, सर्वच्या सर्व छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू धर्म, छत्रपती संभाजीराजे, लव जिहाद आणि माझ्या आया बहिणींवर हिंदू धर्म जनजागृती, सर्व व्हिडिओ त्यावर आधारितच आहे. म्हणून सर्व तरुणांनी अवश्य बघा, एवढीच विनंती करतो. तरी झालेली सेवा माऊलींचरणी समर्पित, सेवेला पूर्ण